नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनला सायलीची खूपच आठवण येत असते. म्हणून आता तो रात्री सायलीला भेटण्यासाठी बॅग घेऊन निघालेला असतो. तर आता इकडे हॉलमध्ये अस्मिता, कल्पना आणि अश्विन बाळाला खेळवत बसलेले असतात. तर अर्जुन एकदम असं पटकन गडबडीत चाललेला असतो. म्हणून अस्मिता म्हणत असते की काय रे अर्जुन, कुठे चाललेला आहे? त्यावेळेस अर्जुन म्हणतो की मी 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 आता तो थोडासा घाबरलेला असतो आणि आता काही पण बोलायला लागतो. तो म्हणत असतो की लॅपटॉप गाडीमध्ये ठेवतो, उद्या सकाळी लवकर मीटिंगला जायचे, परत विसरलो तर. आता हे सगळे जण एकमेकांकडे बघत असतात आणि हसत असतात. त्यावेळेस कल्पना म्हणत असते की हो, आणि याची आठवण करून द्यायला सायली सुद्धा नाहीये म्हटल्यावरती तू विसरूच शकतो. तर पुन्हा अश्विन म्हणत असतो की पण ही कसली बॅग आहे रे दादा? त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की हा ही लॅपटॉप आणि फाईल्सची बॅग आहे, मीटिंग आहे ना, सो फाईल लागतील म्हणून फाईल पण आहे सोबत. तर मग अस्मिता म्हणत असते की अच्छा अच्छा, म्हणजे क्लायंट मीटिंगसाठी तू लॅपटॉप आणि फाईल कारमध्ये ठेवाय चाललेला आहे. त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की एक्झॅक्टली. तर आता पुन्हा अस्मिता म्हणत असते की पण उद्याच्या क्लायंट मीटिंगमध्ये तुला वेगळा युनिफॉर्म लागणार आहे का रे? कारण आता यांना कळलेलं असतं की हा सायलीला भेटायला चाललेला आहे, म्हणून आता थोडीशी गंमत ते अर्जुनची करत असतात. त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की युनिफॉर्म? तर अश्विन म्हणत असतो की हो, म्हणजे टी शर्ट वगैरे नाही, म्हणजे तू उद्याच्या मीटिंगमध्ये बदलण्यासाठी कपडे वगैरे घेऊन चाललाय म्हणून म्हटलं. मग अर्जुनला समजतं की यांना आता समजलेलं आहे. मग आता तो बॅग काढतो आणि एकदम असं लाजल्यासारखा करत असतो. तर आता हे सुद्धा सगळेजण एकदम मोठमोठ्याने हसायला लागतात आणि खूप खुश सुद्धा झालेली असतात. त्यावेळेस कल्पना म्हणत असते की अर्जुन, मला सांग, तुझी उद्याची क्लायंटची मीटिंग ॲडव्होकेट रविराज यांच्याकडे आहे का? त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की ॲक्च्युली ना, उद्या कुठली मीटिंग नाहीये, मी सायलीला भेटण्यासाठी चाललो होतो. त्यावेळेस अस्मिता म्हणत असते की हा, तुला ना सायलीशिवाय चैनच पडत नाही ना रे, असं म्हणून आता सगळेच पुन्हा हसायला लागतात. मग अर्जुन म्हणत असतो की ॲक्च्युली तसं नाहीये, तिला ना एक उद्याचा खूप महत्त्वाचा निरोप द्यायचा होता म्हणून जात होतो, बाकी तिची आठवण वगैरे एवढं काही येत नाहीये. मग अश्विन म्हणत असतो की निरोप? अरे पण आपल्याला मगाशीच कळलेलं आहे की सायली वहिनी झोपलेली आहे, मग कसला निरोप देणार आहे आणि कुठला निरोप देणार आहेस तू? तर आता सगळे पुन्हा हसतात आणि मग कल्पना म्हणत असते की अर्जुन, ताकाला जाऊन भांड का लपवतोय? अरे तुला भाऊजींकडे राहायला जायचंय ना, मग जा की, कशाला एवढे आडेवेडे घेतोय? मग अर्जुन म्हणतो की खरंच जाऊ मी मम्मा? तर मग आता कल्पना म्हणते की बर, हे बघ, आता उशीर करू नको, लवकर जा आणि सायलीला जाऊन उठवू नको, उद्या सकाळी बोल तिच्याशी, कळलं का? तर आता तो येस म्हणून आता बेस्ट माझी मम्मा असं म्हणून खूप खुशच होऊन आता तिथून निघून जातो. तर आता अर्जुन गेल्यानंतर अस्मिता पाठीमागून ओरडत असते आणि म्हणत असते की अरे ती क्लायंट मीटिंग आणि फाईलची बॅग नीट ठेव. तर अश्विन सुद्धा गप्प बसत नाही. तो म्हणतो की आणि हा, तो लॅपटॉप सुद्धा नीट ठेव रे. आता सगळेजण पुन्हा हसायला लागतात. तर इकडे अर्जुन आता रविराजच्या घरी आलेला असतो. रविराज आणि प्रतिमा सायलीच्याच रूममध्ये असतात. तर आता ते चाललेले असतात सायलीला भेटून. अचानक त्यांना अर्जुन पुढे दिसतो. त्यावेळेस रविराज म्हणत असतात की अरे अर्जुन, तू असा अचानक कसा काय आला? मग अर्जुन म्हणत असतो की यावंच वाटलं, सायलीला भेटावंच वाटलं म्हणून आलो. तर आता प्रतिमा म्हणत असते की तसा तुझ्या मानाने विरह तू जरा जास्त सहन केला, बरं झालं आलास, आता राहणार आहेस ना? त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की हा, ॲक्च्युली ना, मी इथेच राहणार आहे, तुम्ही झोपा ना, उद्या बोलू आपण. तर आता ते दोघे जण जातात आणि मग तिथून ते दोघे जण गेल्यानंतर इकडे अर्जुन सायलीच्या जवळ जातो आणि सायली मात्र इकडे शांत झोपलेली असते. मग आता तो तिच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की सायली, आत्ता ना मला रिलॅक्स वाटत आहे. तर आता सायली झोपेतच आता काहीतरी बोलत असते. मधुभाऊ, मला जे आवाज येत आहेत ते कोणाचे आहेत? सांगा ना प्लीज मधुभाऊ, सांगा ना. तर आता अर्जुनला कळत नाही की नक्की ही काय अशी बडबड करते. मग आता तो थोडासा सायलीच्या जवळ जाऊन ऐकण्याचा प्रयत्न करतो, पण ती सारखी अशीच म्हणत असते की मधुभाऊ, ते आवाज कोणाचे आहेत सांगा ना. मग आता अर्जुन म्हणत असतो की बहुतेक हिला ना स्वप्नात मधुभाऊ दिसत असतील म्हणून ही अशी बडबड करत आहे. मग आता तो सायलीच्या पोटावरती हात ठेवतो आणि म्हणत असतो की बाळा, खरंच मी तुला खूप मिस करत होतो आणि तुझ्या आईला सुद्धा खूप मिस करत होतो. तुमच्या दोघांना मी कधीच कुठलाही त्रास होऊ देणार नाही. पण तुला एक गोष्ट माहिती का? तुझे बाबा ना तुझ्या आईला खूप घाबरतात. ती जेव्हा कमरेवर हात ठेवून डोळे असे मोठे करून माझ्याकडे बघते ना, तेव्हा माझी तर वाटच लागते. तू तिला सांग ना की आई बाबांवर फक्त प्रेम कर, त्यांच्यावरती अजिबात रागवू नको, तू तिला सांग ना. आणि आता हो,
तू तिला आई म्हणणार आहे की मम्मा का मॉम, आणि मला बाबा की डॅड काय म्हणणार आहे, का अर्जुन आणि सायली, काहीही म्हण, पण माझ्यापेक्षा थोडं जास्त प्रेम ना तुझ्या आईवरतीच कर, कारण ही तुला 9 महिने पोटात वाढवणार आहे. आणि आता पुन्हा तो म्हणतो की चल आता शांत शांत झोप तू, आणि आईला पण शांत झोपू दे. आपलं हे सिक्रेट तिला अजिबात कळता कामा नये, आणि आता तुझ्या आईला त्रास देऊ नको, शांत झोप. गुड नाईट पिल्लू, गुड नाईट मम्मा, असं म्हणून आता तो दोघांनाही फ्लाइंग किस देतो. तर सायली मात्र इकडे शांत झोपलेली असते. तर हा छोटासा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.